हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे परमार्थ सिद्ध करण्यासाठी असलेले जे विविध मार्ग आहेत. त्यात नामस्मरण आलं, गुरुभक्ती आली, आणि आता आपण जे करत आहोत ते स्वयंस्मरण या अंगाने त्यावर चिंतन करत आलेलो आहोत. स्वयंस्मरणाचे पहिले 2 भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा 3रा भाग म्हणजे देहब्रह्म म्हणजे आपण म्हणतो की देहब्रह्म म्हणत असताना साधकाने देहाचं भान घेऊन देह दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे, हा भाव जोपासायचा असतो. कारण चैतन्य स्वरूपातून सर्व रूप निर्माण झाली आणि त्यामध्ये देहसुद्धा चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. देह पेशींचा बनलेला असल्यामुळे पेशीसुद्धा चैतन्य स्वरूप आहेत आणि या पेशी विशिष्ट आकार घेतला तर त्याला आपण देह म्हणतो. पण देह आणि पेशी दोन्ही चैतन्य स्वरूप आहे. प्राणशक्ती म्हणजे देहाला आणि जाणीवेला धरून ठेवणारी मधली एक शक्ती आहे, ती म्हणजे प्राणशक्ती. की त्या प्राणशक्तीचा एक पार्ट म्हणजे आपण श्वासोच्छवास घेतो, हा एक भाग आहे त्या प्राणशक्तीचा. त्यामुळे तिथे प्रथम आपण तो लक्षात घेऊन ती संपूर्ण प्राणशक्तीसुद्धा चैतन्य स्वरूप आहे. जो श्वासोच्छवास चाललेला आहे ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. आणि जाणणारं जे तत्व आहे, जे जाणणं चालू आहे, त्याला आपण जी जाणीव म्हणतो ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. पण सर्व जे जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव दृढ इथे करायचा असतो. आणि त्यामुळे हा भाव दृढ करत असताना संपूर्ण शरीराला व्यापून शरीर कसं दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हा भाव मनामध्ये दृढ करत जायचा असतो. आणि त्यासाठी हे स्मरण आधी वैखरीत ऐकलं, वैखरीत बोलणं आणि त्याप्रमाणे ते शब्दोच्चार ऐकत ऐकत तो भाव धरत जाणं हे या साधनेमध्ये अभिप्रेत आहे. कारण कोणती साधना म्हटली की तिथे भान आणि भाव हवं. तिथे भाव दिलाय आणि जसं जसं आपण शरीराचं भान घेतो तसं तसं ह्या जाणीवेचं भान घेतं. असं सहज प्रकार ह्या साधनेमध्ये होत असतो. तिथे वेगळं भान घ्या सांगावं लागत नाही. कारण संपूर्ण शरीर असं जेव्हा आपण म्हणत असतो ते शरीराचं भान घ्यायचं असतं. त्यामुळे शरीराचं भान पाहिल्यामुळे शरीराकडे ती जाणीव पाहते आणि शरीराला व्यापून असलेली जाणीव स्वतःचंच भान घेते आणि ते ती निवांत व्हायला लागते. ह्या साधनेमधलं रहस्य आहे की जाणीव निवांत होते. जी जाणीव बहिर्मुख आहे त्या जाणीवेला शरीराकडे वळून ती शरीराच्याच अंगाने जाणीवेला जाणते तर ती अंतर्मुख व्हायला लागते. आणि अंतर्मुखता या साधनेमध्ये प्रकारे सहज होत असते. म्हणून संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद आहे. संपूर्ण प्राण
शक्ति दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे। संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे। दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप हे चैतन्य स्वरूपाचं सच्चिदानंद स्वरूप जे आपण म्हणतो ते स्वरूपच शरीर रूपाने प्रगट आहे, पेशी पेशीच्या रूपाने प्रगट आहे, प्राणशक्ती म्हणजे श्वासोच्छवासाच्या अंगाने प्रगट आहे आणि जाणणेपण जे जाणलं जातं ती जी जाणीव ती जाणीवसुद्धा हे चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट आहे। म्हणून आहे ते सगळे चैतन्य स्वरूपच आहे। सहजभाव अंतर्मनात मुरायला हवा। त्यामुळे शरीराकडे नुसते शरीर न पाहता ते दिव्य चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, म्हणजे तिथे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव दृढ होणं। आणि तो जसा जसा दृढ होत जसा तसं चैतन्य स्वरूपाचा भाव अंतर्मनात पक्का व्हायला लागतो आणि त्याच्यातून साधकाची प्रगती होते, जाणीवेचं सुधारणा होते। जाणीवेच्या ठिकाणी असलेला आज मीपणा आहे, म्हणजे जी जाणीव आज शुद्ध आहे, जीवभावात आहे, तिचं रूपांतर शिवभावात व्हायला हळूहळू तिथे प्रगती साधली जाते। म्हणून हा भाव जितकं शरीराचं भान घेत घेत म्हटला जातो त्यावेळेला इथे ही जाणीव सहजपणे स्वतःचंच भान घेते आणि स्वतःचंच भान घेतल्यामुळे जाणीवेने जाणीवेला जाणणं हा जो एक साधनेचा प्रकार आहे की जाणीवच स्वतःचं अस्तित्व इथे जाणते आणि हे जाणण्याचा प्रकार ते सगळा चालू होतो। म्हणून प्रथम संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे। संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे। संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप। संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप। प्रत्येक श्वासागणी स्मरणागणिक असे हे प्रत्येक श्वासास गणिक हे जसं स्मरण व्हायला लागेल तर हे स्मरणातून काय होईल त्यासाठी आधीच तिथे संपूर्ण शरीर संपूर्ण पेशी संपूर्ण प्राणशक्ती संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ अधिकाधिक सशक्त अधिकाधिक आरोग्यशील अधिकाधिक कार्यक्षम अधिकाधिक तरुण अधिकाधिक उत्साही अधिकाधिक सुंदर अधिकाधिक दिव्य अधिकाधिक ऐश्वर्यवंत अधिकाधिक समृद्धिवंत अधिकाधिक सुभाग्यवंत अधिकाधिक सुयशवंत अधिकाधिक सद्बुद्धिवंत अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत अधिकाधिक स्वरूप ज्ञान अधिकाधिक आनंदी अधिकाधिक शांती स्वरूप दिव्यत्वाच्या स्मरणातून नेमका आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो हे सगळे परिणाम चांगले परिणाम की आपल्या स्वतःची प्रगती प्रत्येक जाणीवेची प्रगती ते अभिप्रेत आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या व्यवहाराच्या अंगाने या परमार्थाच्या अंगाने सगळे चांगला प्रसाद हा स्मरणातून मिळत असतो आणि त्याचं ते वर्णन आहे की हे स्वयंस्मरणातून स्वरूप स्मरणातून हा बोध जसा जसा जाणीवेत मुरत जातो तर अंतर्मनाकडनं तसा तसा प्रतिसाद मिळायला लागतो। हे अंतर्मनाचं शास्त्र आहे। अंतर्मनात जे आपण मुरवतो तेच अंतर्मनाकडनं पुन्हा प्रगट होत असतं। म्हणून ह्या सगळ्या ज्या जे स्मरण विविधतेने दिलं गेलेलं आहे त्याच्यातून ते अंतर्मनात मुरणं हा एक सहज प्रकार होतो
आणि त्यामुळे ते स्वयंस्मरण अधिक सोपं पडतं. म्हणून तेवढं केल्यानंतर पुन्हा आपण संपूर्ण शरीराचं भान घेण्यासाठी एक एक शरीराचा अवयवाला ते दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे असं सतत सांगितलं जातं. सतत तिथे सूचना दिली जाते आणि ती सूचना कळत नकळत अंतर्मनात पोचत असतं की संपूर्ण पायाला जाण्याचं असतं आणि तिथे ते दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूपाने म्हणजे चैतन्य स्वरूपच ते पाय रूपाने प्रगट आहे. संपूर्ण कंबर, पाठीचा कणा, मणका न मणका हे सर्व चैतन्य स्वरूप, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप. म्हणजे जसं कंबर म्हणजे कंबर आपण पाहतो, डोळे बंद केले तरी त्या कंबरेची जाणीला आहे, त्यामुळे जाणतं. पाठ म्हटलं की पाठीचा सगळा भाग ही जाणीव व्यापते आणि पुन्हा संपूर्ण जो मज्जारज्जू म्हणतो आपण, की जिथे कणा म्हणतो आपण, ते सगळे कणा आणि मणका दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद. सतत सगळं दिव्य स्वरूपाचं फीडिंग आणि हॅमरिंग इथे पुन्हा पुन्हा केलेलं आहे की प्रत्येक अवयव पाहता संपूर्ण खांदे, संपूर्ण हात दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे. संपूर्ण मान, डोकं, मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, मधला मेंदू दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या की प्रत्येक कण न कण, प्रत्येक पेशीला ह्या दिव्यत्वाचं स्पर्श आहे की दिव्यत्वाचं स्मरण जितकं आपण द्यावं लागतं तसं तिथे ते दिव्यत्व ते प्रगट होतं. आणि म्हणून इथे संपूर्ण कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, ओठ, हनुवटी, गाल, कान, संपूर्ण चेहरा दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक अवयव की संपूर्ण नाक, श्वास नलिका, फुफ्फुसे, श्वासोच्छवास, गंध जाणे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद. म्हणून जसे बाहेरचे अवयव तसे आंतर शरीरातले आतले अवयव तेही दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. संपूर्ण ओठ, दात, हिरड्या, जीभ, टाळू, घसा दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप. संपूर्ण अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठे आतडं दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप. संपूर्ण यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड इत्यादी रसग्रंथी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप. म्हणून सगळ्या शरीराचे हे अवयव आणि प्रत्येक अवयवातला त्या दिव्यत्वाचं सतत सिंचन जसं जसं होत जातं तसं ते अंतर्मनात तो बोध अधिकाधिक घट्ट होत जातो. या स्वयंस्मरणाचा हा मुख्य बोध आहे की ह्या संपूर्ण शरीराचं जसं सांगितलं आता की त्यानंतर संपूर्ण मूत्रपिंड येतं, मूत्रनलिका, मूत्राशय म्हणजे ही सगळी अवयव की पोट आलं, छाती आली, हृदय आलं, रक्ताभिसरण आलं, त्यानंतर सगळ्या त्वचापेशी, मांसपेशी, स्नायूपेशी, अस्थिपेशी, सांधेपेशी, मज्जापेशी, मेंदूपेशी, रक्तपेशी, हृदयपेशी म्हणजे संपूर्ण शरीर म्हटल्यानंतर तिथे एक एक अवयव, एक पेशीचं तिथे स्मरण दिलं जातं आणि त्यामुळे चैतन्य स्वरूपाचं स्मरण तिथे इतकं सहजपणे आपण घेत जातो की हे आपणच आपल्याला केलेलं स्मरण आहे, स्वयंस्मरण. की त्या स्वयंस्मरणातून सहजपणे त्या दिव्यत्वाचा भाव प्रगट व्हायला लागतो. तिथे निवांतपणा येतो. म्हणजे जाणीव जेव्हा हे ऐकता इतकी निवांत होऊन जाते की जाणीवेला बहिर्मुक्तच संपून गेलेली असते, संपुष्टात आलेली असते त्या क्षणी. आणि तिचं सगळं जे लक्ष असतं ते लक्ष सगळं चैतन्य स्वरूपाकडे वळतं. कारण चैतन्य स्वरूपाचं फिलिंग देतं. शरीराला पाहणं म्हणजे इथे जाणीव ज्या शरीरातली जाण घेते तेव्हा ती चैतन्य स्वरूप भावात जाते
आणि चैतन्य स्वरूप भावात जशी जशी ती जायला लागते तसं तशी जाणीव स्वरूपोन्मुख होऊन अत्यंत निवांत होत जाते. आणि हे अत्यंत निवांत अवस्थेत काही साधक असतात ते गाढ निद्रेत गेल्यासारखी अवस्था असते. काही वेळी त्याला आपण योगनिद्रा म्हणतो त्या अवस्थेत जातात. जर जे काही क्षणभर किंचितचे सावध असतात पण त्यांनाही सावध असले तरी ते अत्यंत निवांत अवस्था प्राप्त होते. म्हणून जी ही अवस्था निवांत अवस्था प्राप्त होण्यासाठी हा देहब्रह्म हे स्वयंस्मरणाचा जो तिसरा भाग आहे तो अधिक साधकासाठी उपयुक्त ठरतो. नामस्मरणाने निवांत होण्यासाठी भान आणि भाव घेतलं तर ते अधिक शक्य होतं. स्वयंस्मरणामध्ये भान आणि भाव सहज निर्माण होते आणि हे सहजपणे निर्माण झाल्यामुळे जाणीवपूर्वक ते घेतोय की नाही घेतोय विचार करायची आवश्यकता नसते. तर तिथे ती सहजतेने ते भान आणि भाव घेतलं गेल्यामुळे साधक अत्यंत निवांत अवस्थेमध्ये साधकाची जाणीव अत्यंत निवांत अवस्था प्राप्त करून घेते. तिथे त्याच्यातून जो आनंद मिळत असतो, आनंद म्हणजे ती शांती सुखाचा आनंद, नेहमीचा विषय आनंद नव्हे तर शांती सुखाचा जो आनंद मिळतो त्यातून साधकाची अधिक प्रगती होत जाते. स्वरूपोन्मुख म्हणजे काय हे कळत नाही खरं बघायला. अंतर्मुख म्हणजे आतमध्ये पाहिजे. कुठे पाहायचं? आतमध्ये पाहायचं म्हणजे सर्वत्र दिव्यत्वाकडे आपलं संपूर्ण मनाचा फोकस जाणीवेचा फोकस तिथे गेला पाहिजे, तिथे लक्ष पाहिजे. तिथे सगळी दृष्टी जेव्हा व्यापून जाते शरीराकडे पाहता होतं संपूर्ण दिव्यत्व आहे. तिथे त्यावेळेला काही साधकांना शरीरामध्ये स्पंदनं निर्माण होतात. त्या स्पंदनाचा एक वेगळा अनुभव साधकाला येत असतो. म्हणून ह्या स्वयंस्मरणाच्या साधनेमध्ये बऱ्याच वेळेला त्या क्षणी असे अनेक अनुभव येतात की स्पंदन म्हणजे तिथे जी व्हायब्रेशन शरीरामध्ये ती व्हायब्रेशन जाणली जातात आणि त्याचा एक वेगळा आनंद की सुरुवात ती कळत नाही काय आहे ते, पण हळूहळू तिथे परिपक्वता येत जाईल तसा जो आनंद घेता येतो, चाकता येतो. म्हणून देहब्रह्म म्हणजे म्हटलेलं आहे की या देहब्रह्माच्या अंगाने संपूर्ण शरीराचं भान घेता घेता नंतर पाहणं, ऐकणं, चाकणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, केवळ जाणणं, भान घेणं हे सर्व दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप. म्हणजे जीवन आपलं हे सगळं दिव्य स्वरूपाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. हा बोध इथे दृढ करायचा असतो. लक्षात घ्या, हा बोध आहे. त्या बोधातून जसं जसं अंतर्मन किंवा जाणीव तो बोध दृढ करायला लागते तसं तसं अंतर्मनामधला मीपणा कमी कमी होत जातो. हा मीपणा कमी होणं हा जो करा म्हटलं तर करता येत नाही, पण जितकं चैतन्य भावाचा बोध अधिक दृढ होत जातो तसा तसा मीपणा कमी कमी होत जातो. आणि म्हणून देहब्रह्माची साधना ही तितकीच सुंदरपणे साधकाला सहजपणे करता येते. इथे प्रथम ऐकण्यातून ही साधना करायची असते की जे रेकॉर्डिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे ते त्या स्वयंस्मरणाचं रेकॉर्ड आपण जे ऐकत असतो, ऐकता ऐकता ते हळूहळू पुटपुटावं लागतं मनातल्या मनात आणि म्हणता म्हणता ते सगळे पाठ सगळं तोंडपाठ होतं म्हणा किंवा अतिशय मनामध्ये घट्ट बसतं म्हणा की तिथे दृढ भाव तिथे तयार होतो. म्हणून पाहण्याची जी प्रक्रिया आहे त्या पाहण्यातून शेवटी अंतर्मन दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे हा बोध तिथे दिला जातो. म्हणजे जीवनात आपलं आपण म्हणून जे आहोत तिथे जाणीवेच्या ठिकाणी बहिर्मान अंतर्मनाच्या ठिकाणी आपण आहोत. शरीर म्हणून जे आपण आहोत हा सर्व जे आहे ते सगळे चैतन्य स्वरूप आहे आणि हा चैतन्य स्वरूपाचा भाव आणि चैतन्य स्वरूपाचा बोध अंतःकरणात दृढ होत जातो. म्हणून स्वयंस्मरणाच्या साधनेमध्ये साधना बऱ्याच साधकांना अतिशय प्रिय असते, कारण तिथे सगळा बोध सोप्या भाषेत ते सांगितलेलं आहे, ते कळतं. त्यासाठी खूप काही परत त्याचं स्पष्टीकरण करावं लागत नाही, पण ती प्रत्यक्ष कृती केल्यानंतर त्याचा एक वेगळा आगळा आनंद साधकाला प्राप्त होतो. म्हणून स्वयंस्मरणामधून देहब्रह्माचं झाल्यानंतर
त्याच्या पुढची जी साधना आहे ती म्हणजे रामस्तोत्र. रामस्तोत्र म्हणजे हे चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाच्या अंगाने जीवनाकडे पाहण्याचा प्रकार आहे की जे दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती, तुझं नमो, तुझं नमो. दिव्य स्वरूपाला पहिला नमस्कार घेतला. कोण करतं? ते चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतं. त्याच्या पुढे ते सांगले अनंत दिव्य नेणीव रूपे, अनंत दिव्य प्रज्ञा शक्तिमया, तुझं नमो, तुझं नमो. अनंत दिव्य नेणीव रूपा, अनंत दिव्य प्रज्ञा शक्तिमया, तुझं नमो, तुझं. म्हणजे ते स्वरूपाकडून देहाकडे कसं वळायचं तो बोध आहे आपल्या लक्षात घ्या. आधी हे स्वरूप आहे आणि हे स्वरूपच अंतर्मन रूपाने म्हणजे अनंत दिव्य नेणीवर, नेणीव स्वरूप आहे ते. म्हणजे ते अंतर्मन ज्याला आपण शरीराच्या पेशी म्हणतो ती ही जाणीव मुळात नेणीव स्वरूप आहे आणि तिचं दिव्य प्रज्ञाशक्तीच्याद्वारे कार्य चालतं. अबोध तिथे दिलं. त्याही पुढे सांगितलं अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे, दिव्य विवेकामया, तुझं नमो, तुझं नमो. म्हणजे चैतन्य स्वरूप जाणीवपूर्वक जाणतंय आणि तिथे विवेक आहे. सर्वत्र दिव्यत्व आहे की विश्वात जो एक ते हे स्मरण म्हणजे विवेक. विवेकाच्या अंगाने आपल्याला सारासार दिव्यत्वाचाच विचारातून पाहणं हा विवेक. हा विवेक का रूपा म्हणजे जाणीवपूर्वक जे आपण जाणतो, पाहतो, ऐकतो तिथे सर्वत्र दिव्यत्व आहे हा भाव तिथे दिला जातो. म्हणून अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपा, दिव्य विवेकामया, तुझं नमो, तुझं नमो. म्हणून ही जी नेणी स्वरूप आहे की हे जाणीव जाणणारं तत्व आहे तेच देवा तूची आनंद. ते सतत म्हणजे बघा स्वयंस्मरणाचा बोध आहे आणि ते खरं म्हणजे साधकाचा सिद्धतेकडे नेणारी ती सूचना आहे. पण ती प्रत्येकाला ती व्यवस्थित समजून घ्यावी लागते, त्याचं आकलन व्हायला लागतं. ते आकलन झाल्यानंतर त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणून देवा तूची आनंद जीवनदाता, तूची आनंद जीवनदाता. तूच देणार आहेस आणि तूच धारण करणार आहेस. इथे दुसरं कोणीच नाही. हे सगळं चैतन्य स्वरूप आहे आणि चैतन्य स्वरूप त्याच्याकडून निर्माण होत आहे, देणार आहे आणि तूच धारण करणार आहेस. तिथे वेगळा कोणी नाही. म्हणून देवा तूची आनंद जीवनदाता, तूची आनंद जीवन धारता, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. देवा तूची आनंद शरीरदाता, देवा तूची आनंद शरीर धारता, तुझं नमो, तुझं नमो. देवा तूची आनंद आरोग्यदाता, देवा तूची आनंद आरोग्य धारता, तुझं नमो, तुझं. शरीर आहे पण तिथे आरोग्य हवं. हे आरोग्य देणाराही तूच आहे आणि आरोग्य धारण करणारे तूच. देवा तूची आनंद शक्तिदाता, देवा तूची आनंद शक्ती धारता. की शरीराच्या ठिकाणी येणारी शक्ती, मनाची शक्ती, हे शक्तीचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे कल्पनाशक्ती, धारणाशक्ती, भावनाशक्ती किंवा मनशक्ती हे सर्व देवा तूची आनंद. की तूच हे आनंदमय जे स्वरूप तुझं आहे ते तूच देणार आहेस आणि तूच धारण करणार आहेस. पण देवा तूची आनंद ज्ञानदाता, देवा तूची आनंद ज्ञानदाता, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. देवा तूची आनंद आनंददाता, देवा तूची आनंद आनंदधारता, तुझं नमो, तुझं नमो, तुझं. देवा तूची आनंद ऐश्वर्यदाता. जीवनामध्ये ऐश्वर ज्ञानाचं असतं आणि संपत्तीचं ऐश्वर, दोन्ही ऐश्वर्य की जे अधिकाधिक विविधतेने प्राप्त होतं त्याला म्हणतात ऐश्वर्य. देवा तूची आनंद ऐश्वर्यदाता आणि तूची आनंद ऐश्वर्य धारता. देवा तूची आनंद समृद्धीदाता की समत्वाने अधिक अधिक वाढत जातं त्याला म्हटलं समृद्धी. म्हणून तूची आनंद समृद्धीदाता,
तूचे आनंद समृद्धी धारता. इथे ज्ञान आणि जीवन जगण्याच्या अंगाने असणाऱ्या सर्व गोष्टी इथे अधिक प्रगट होत आहेत, अधिक प्राप्त होत आहेत. हा बोध तिथे दिला. देवा तूचे आनंद समृद्धी, जीवन समृद्ध ज्ञानाने आणि सुखसोयीने सर्व अंगाने. म्हणून देवा तूची आनंद समृद्धी दाता, देवा तूची आनंद समृद्धी धारता. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. देवा तूची आनंद सुयश दाता, देवा तूची आनंद सुयश दाता. सुयश प्राप्त होणं हे स्वयंस्मरणातून अंतर्मनात सतत मुरवत राहणं. जे आपण जे करतो आहोत त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुयश प्राप्त होणं हे आवश्यक असतं. आणि हे सुयश मिळतं तेव्हा तिथे तो आनंद असतो. म्हणून देवा तूची आनंद सुयश दाता, तेव्हा तूची आनंद सुयश धारता. तुझं नाम, तुझं नाम, देवा तूची आनंद संरक्षण दाता, देवा तूची आनंद स्वरक्षण धारता. आता हे जो साधक आहे तो साधक म्हणजे त्या साधकाच्या ठिकाणी जी चित्तवृत्ती असते ती इतकी अंतर्मुख झाली की तिथे दिव्यत्वाच्या भावामध्ये हा सगळा बोध दिला जातो आणि घेतला जातो. दोन्ही भाग इथे की ते सतत चिंतन, की तिथे सतत अखंड स्मरण तिथे असलं पाहिजे. देवा तूची आनंद सुमार्गदर्शन दाता, देवा तूची आनंद सुमार्ग क्रमण दाता. मार्गक्रमण आणि मार्गदर्शन देणारा तूच, घेणाराही तूच. देवा तूची आनंद शहाणपण दाता, देवा तूची आनंद सुउपाय दाता. शहाणपणाचे सगळे सुउपाय प्राप्त होते पण तूच सर्व हे करणार आहे. देवा तूची आनंद शांती सुख समाधान दाता, देवा तूची आनंद शांती सुख समाधान दाता. शेवटी सुख आणि शांती, सुख आणि समाधान ही सर्व सुखाच्या ठिकाणी ती परिसीमा जी आपण म्हणतो ती शांती सुख समाधानात होते. आणि म्हणून शांती सुख समाधान धारता, तूची आनंद शांती सुख समाधान धारता. हे धारणच होतं, ते देणं नाही, तिथे सहज निर्माण होतं. म्हणून तिथे दाता नाही म्हटलंय, धारता म्हटलंय. आणि म्हणून दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. आपणच आपल्याला नमस्कार करणं त्या दिव्यत्वाच्या भावातून. आपणच म्हणजे ही जाणीवेला नमस्कार करणं, जाणीवेने जाणीवेचं दिव्यत्व जाणणं. म्हणून जेव्हा जाणीव स्वतःचं दिव्यत्व जाणते ती अवस्था म्हणजे तुरीयावस्था प्राप्त होते. आणि तुरीयावस्थेचं ते वर्णन आहे की जाणीवेने जाणीवेला जाणणं. या जाणीव जेव्हा जगाला जाणत नाही आणि स्वतःलाच जाणते मग तेव्हा ती असते ती तुरीयावस्था. मग या तुरीयावस्थेमध्ये पोचवणारी ही स्वयंस्मरणाची साधना आहे, लक्षात घ्या. म्हणून हे जे सतत सर्व अंगाने ते दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप, हे इतक्या वेळेला त्या मनामध्ये फीड केलं जातं की सतत त्याचं चिंतन आणि सिंचन. की ही जी साधना आहे की मनातल्या मनात जर गुणगुणत राहिली, जाता येता कुठेही बसला शांतपणे 2 मिनिटं बसायला मिळालं, तिथे ट्रेनचा प्रवास आहे तिथे बसला, कुठे बाहेर तिकडे न पाहता मनातल्या मनात एकदा साधकाला हे सगळे शब्द बरोबर लक्षात आले, पाठ झाले, तर तो बसल्या बसल्यासुद्धा ही साधना सहज होत असते. तिथे मग ऐकायलाच पाहिजे असं नसतं, पण जोपर्यंत पाठ नसेल तोपर्यंत त्यांनी ते ऐकावी लागते. ऐकता 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 हे शेवटी सगळं पाठ होऊन जाते साधना. आणि त्यामुळे कुठेही मनातल्या पश्चंतीमध्ये ही साधना सहज होते. आणि ह्या साधनेचा चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणून स्वयंस्मरण आणि या स्वयंस्मरणातून सर्वांप्रती नंतर जे कृतज्ञता व्यक्त केली जाते, सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, हा सगळा जो बोध आहे तो म्हणजे आपल्या जीवनाला अत्यंत परिवर्तन देणारा आहे. की नेहमीचा तो जीवभाव आहे तिथे हा संपूर्ण देवभावाची धारणा या स्वयंस्मरणात
दिली जाते, केली जाते किंवा त्याचं सिंचन केलं जातं की जे त्या अंतर्मनात ते मुरलं पाहिजे. शेवटी अंतर्मनात मुरणं हे महत्त्वाचं आहे. कोणताही विचार जेव्हा अंतर्मनात मुरतो तेव्हा तो जीवनात साकार होतो. पण जितकं स्वयंस्मरणातून जे दिव्यत्वाचं स्मरण अंतर्मनात मुरायला लागतं तेव्हा त्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते दिव्यत्वाचं स्फुरण प्रगट व्हायला लागतं. तसेच चांगले विचार प्रगट व्हायला लागतात आणि तिथे प्रज्ञाशक्ती जागृत होणं हा जो प्रकार आपण म्हणतो ती व्हायला लागते. म्हणून अशा पद्धतीने स्वयंस्मरणाची साधना पण साधकासाठी अत्यंत उपयुक्त आहे, सोपी आहे. पण ह्या सर्व साधना परत सांगतो ज्याला जे आवडेल ते करायचं असतं. ज्याची जिथे अधिक आतलं त्यांचं प्रत्येक साधकाचे स्वभाव वेगळा वेगळा असतो, पिंड वेगळा वेगळा असतो. तिथे ज्याला जे आवडेल ते नाही त्याने ते करावं. ज्यांना नामस्मरणाची गोडी लागते त्यांनी नामस्मरण करावं. ज्यांना गुरुभक्तीतून नामस्मरण करायचं आहे त्याने ते गुरुभक्तीचा अभ्यास करावा. आणि ज्याला स्वयंस्मरणात गोडी लागते त्यांनी स्वयंस्मरणाचा अभ्यास करावा. तिन्ही बघायला गेलं तर एकाच लेवलला त्या सगळ्या साधना परिणाम चांगला देऊन जातात. पण नामस्मरणासाठी ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. नुसता नामजप म्हणजे नामस्मरण नव्हे, तर इथे भाव आणि भानातून नामीची एकरूपता साधत नाम घेणं म्हणजे नामस्मरण हे नामस्मरणाच्या साधनात कळलं पाहिजे. ते जर नाही कळलं तर ते नुसतं नामजप होतो. त्याचेही फायदे होतात पण जी प्रगती व्हायला पाहिजे असेल तर तिथे नामनामी अभेद असा जो बोध आहे त्याच्यातून त्या भाव आणि भानातूनच नामस्मरण झालं पाहिजे. तसंच गुरुभक्ती म्हणताना सद्गुरू म्हणजे परमात्माच आणि त्या परमात्म्याशी हा शिष्य किंवा साधक एकरूप होऊ इच्छितो आणि त्या भक्तीतून त्याचा मीपणा तिथे कमी होतो. म्हणून सद्गुरू भक्तीतून नामस्मरण, सद्गुरू भक्तीतून स्वयंस्मरण, सद्गुरू भक्तीतून प्रार्थना असे सगळे प्रकार असतात. म्हणून हा सगळ्यातून पुन्हा एक लक्षात घ्यायचं, जेव्हा साधकाची प्रगती होते परमार्थामध्ये शेवटी जीवन कसं असतं की त्याला सगळ्यांबद्दल आपलेपणा येतो. आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं ही सहज प्रेरणा निर्माण होते आणि ही सहज प्रेरणा पुन्हा सहजपणे प्रत्येकाला यावं यासाठी सद्गुरू पै माऊलीने आणखी एक नवीन मार्ग दिला, तो म्हणजे विश्वप्रार्थना. की साधकाला नामामध्ये गोडी लागत नाही, त्याला ते जमत नाही, त्याला ते ज्ञान होत नाही, तेव्हा त्याला तो थोडा वेळ करतो आणि तिथून तर कसं बस झालं असं त्याला वाटतं. मग त्यापेक्षा त्याने जर प्रार्थना जी विश्वप्रार्थना सांगितली त्या विश्वप्रार्थनेमध्ये जर त्याने मन ओतलं तरीसुद्धा त्याच्या जाणीवेची प्रगती तिथे साधली जाते. लक्षात घ्या. पण ते सगळं तिथे ज्ञानातून व्हायला पाहिजे. परत लक्षात ठेवा, नुसते शब्द बोलले म्हणजे झालं नाही. शब्दाबरोबर भाव असला पाहिजे आणि भावातून तिथे स्वरूपाचं भान घेतलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं होत असेल तर ते प्रत्येक जो मार्ग आहे तो तितकाच श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थना नुसती म्हणणं आणि प्रार्थना ज्ञानातून म्हणजे भान आणि भाव घेऊन म्हणणं त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणून हे ईश्वरा म्हटल्यानंतर ईश्वर कोण हा बोध लक्षात आला पाहिजे. ईश्वर कोण? जो बोलतोय तोच ईश्वर आहे. पण त्याला ते कळत नाही म्हणून तो सद्गुरूंकडनं तो भाव कसा धरायचा हे समजून घ्यावं लागतं. म्हणून हे ईश्वरा म्हटल्यानंतर त्या साधकाला आपल्याच ठिकाणी त्या ईश्वरत्वाचा बोध झाला पाहिजे. आणि हे ईश्वर सर्वांना म्हटल्यानंतर सर्वत्र सर्व रूपारूपांच्या ठिकाणी ती ईश्वरी शक्तीच कार्यरत आहे. या भावात सर्वांसाठी ती प्रार्थना आपलेपणातून प्रेमातून म्हणता आली पाहिजे की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांचं भलभाव म्हणजे काय? प्रत्येकाची सद्बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. आणि ही सद्बुद्धीतून काय होईल की त्याच्याकडे शहाणपण असलं पाहिजे आणि आत्मज्ञान प्राप्त होणं म्हणजे सद्बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून सर्वांना सद्बुद्धी दे, आरोग्य दे. आरोग्य नसेल तरी माणसाचं जीवन आनंदमय राहू शकत नाही. तर त्याला
आरोग्य असेल तर तो आनंदाने सगळ्या जीवन जगत असतो. पण सर्वांना बुद्धी चांगली मिळायला पाहिजे आणि आरोग्यही चांगलं पाहिजे. म्हणजे ते शरीराचं पण आरोग्य पाहिजे आणि मनाचंही आरोग्य पाहिजे. लक्षात घ्या, ह्या ज्या साधना ज्या आहेत तिथे शेवटी फळ काय मिळालं पाहिजे, तर हेच मिळालं पाहिजे की सद्बुद्धी झाली पाहिजे आणि आरोग्य मिळालं पाहिजे. सर्वांना सुखात म्हणजे शांती सुख, आनंदात म्हणजे मन स्थिर होईल तिथे आनंद असतो. म्हणून आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव की सर्वांसाठी मागितलं जातं, स्वतःसाठी नाही. सर्व म्हणजे आपल्या सकट सर्व हा भाव आहे. कारण सर्व एकाच स्वरूपाची रूप असल्यामुळे सर्वांसाठी ते मागणं, आणि म्हणून संत नेहमी सर्वांसाठीच मागतात. तर तिथेही हा भाव इथे पुन्हा यायला पाहिजे की सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात म्हणजे शांती सुखात ठेव. बोध घेतला पाहिजे. नुसते सुख आनंद ऐश्वर्य ठेव म्हटलं तर तो नेमका बोध जर नसेल तर नंतर म्हणून तो बोध पोचत नाही. म्हणून सुख म्हटलं की शांती सुख सर्वांना प्राप्त हो. आनंद म्हटलं की मनाचं स्थैर्य ते सहज प्राप्त हो. ऐश्वर्यात ठेव म्हणजे ज्ञानाचं ऐश्वर्य आणि संपत्तीचं ऐश्वर्य दोन्ही प्राप्त होत. सर्वांचं जर भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट होते. कल्याण कर म्हणजे ते देवपणातून जीवन जगण्याची बुद्धी होते. देवपण वृत्ती तयार. सर्वांना चांगलं, सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर. रक्षण कर म्हणजे एका बाजूने सर्व अनिष्ट परिस्थितीपासून रक्षण, तर दुसऱ्या बाजूने ह्या प्रार्थनेतून इतकी पुण्याही प्राप्त हो की त्याच्यातून शुभ प्रारब्ध तयार होतं आणि त्यामुळे सर्व गोष्टींपासून रक्षण तिथे सहज प्राप्त होतं. म्हणून मागता मागता पुण्याई पण वाढते आणि पुण्याईतून सर्व काही त्या साधकाला प्राप्त होत असतं. आणि सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे पूर्ण मुखात अखंड. म्हणजे तुझं दिव्यत्वाचंच नाम म्हणजे स्मरण, की तुझं हे दिव्य स्वरूपाचं स्मरण सतत स्मरणात राहिलं पाहिजे आणि ते स्मरणात राहिल्याने जाणीवेचा विकास होत असतो. म्हणून ह्या प्रार्थनासुद्धा ह्याची विश्व प्रार्थना आहे. हा विश्व जसं नामस्मरण आहे तसं विश्व प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणणं. आता इथे अनेक पद्धतीने लोक साधक म्हणत असतात. काही लोक साधक भरभर करून अगदी दिवसभरात त्या विश्व प्रार्थनेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. पण विश्व प्रार्थनेत सतत राहणं जोपर्यंत जाणीवेचा विकास होत नाही तोपर्यंत ते होत नाही. पण त्याला सवय लावणं मात्र त्याचा अधिक आवश्यक होतं. ही सवय लागते. पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर मुखामध्ये ती प्रार्थना पुन्हा पुन्हा येते. पण मुखामध्ये येते म्हणजे ते शब्द येत असतात. पण तेच जर भावातून म्हटलं तर तो भाव सहज प्रकट व्हायला लागतो. आपण जे अंतर्मनात मुरवतो ते अंतर्मनातून पुन्हा प्रकट होत असतं. पण नुसतं नामजप केलं तर नुसतं नामजप अंतर्मनात प्रकट होतो. पण नामस्मरण म्हणजे त्या ज्ञानातून जेव्हा स्मरण करतो ते ज्ञानातून ते ज्ञान प्रकट व्हायला लागतं अंतर्मनात. तसंच विश्व प्रार्थना म्हणताना हा प्रत्येक शब्दाला जो अर्थ आहे तो अर्थ जर व्यवस्थित धरता आला तर त्या अर्थाचा भाव त्या जाणीवेत निर्माण होतो आणि तोच अंतर्मनात मुरतो आणि तो परत जीवनात प्रकटतो. म्हणून सर्व साधनेच्या अधिष्ठान काय, तर सर्व जे मार्ग सांगितले त्याचं अधिष्ठान ज्ञान. ज्ञान काय की संपूर्ण सर्वत्र चैतन्य आहे आणि हे चैतन्य स्वरूपातून सर्व रूप प्रकट झालेली असल्यामुळे प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे. त्यामुळे ही सगळी रूपं एकमेकाला पूरक पोषक आहेत. पण काही रूपं म्हणजे काही तारक मारकही आहेत. पण ते सगळं विश्वनियमाने बांधलं गेलेलं असल्यामुळे तिथे फक्त आपल्याला पाहण्याची आपली दृष्टी स्वरूपदृष्टी असली पाहिजे की ज्ञानदृष्टी असली पाहिजे. ही त्याच्यामागचा बोध आहे. ज्या वेळेला ही ज्ञानदृष्टी अशा पद्धतीने परिवर्तित होते तेव्हा साधकाची जीवनामध्ये पारमार्थिक प्रगती होते. म्हणजे मनाचं उन्नयन जे आपण म्हणतो ते उन्नयन तिथे होत असतं. म्हणून परमार्थामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की साधकाची जी एक सहज वृत्ती आहे की जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नावस्था, ह्या तीन अवस्थेमध्ये सर्वसाधारण माणसं जीवन जगतात. जागेपण सगळीकडे पाहतात, ऐकतात, ते जागेपणच. गाढ झोपतात तर तिथे त्यांना शांती सुख प्राप्त होतं कारण तिथे
बहिर्मुखता संपलेली असल्यामुळे तिथे शांती सुख प्राप्त होते. आणि झोपेसुद्धा जी स्वप्नावस्था येते ती एक स्वप्नावस्था म्हणजे एक आपली वेगळी अवस्था असते आणि तिथेही आपण सुखदुःखी होत असतो स्वप्नात सुद्धा. म्हणून हे तिन्ही अवस्था ज्या आहेत ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जाणं साधनेचा उद्देश काय. ह्या नेहमीच्या ज्या अवस्था आहेत जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नावस्था त्याही पलीकडे जी असते ती म्हणजे तुरीया अवस्था, की जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नावस्था ही अहंकाराच्या अधिष्ठानावर आहेत, देहभावाच्या अधिष्ठानावर असते. तीन अवस्था असल्यामुळे त्याही पलीकडे जायचं असेल तर जाणीवेने जाणीवेचं दिव्यत्व जाणणं ही याचा अर्थ ती तुरीया अवस्था. ही जाणीव स्वतःचं दिव्यत्व जाणते आणि ती त्या क्षणी जगाला जाणत नसते. म्हणजे अगदी साधना करत असताना बहिर्मुखता जर उरली नाही तर संपूर्ण सर्पोन्मुखता उरते आणि ती जाणीव स्वतःला जाणते, स्वतःचं दिव्यत्व जाणते. तर ती तुरीया अवस्था या साधनेतून प्राप्त होते. जितकी ही साधना तिन्ही जे आता आपण सांगितलेल्या आहेत सगळ्यात अगदी थोडक्यात सांगितलेले आहेत की जी साधना आपण करू, जो मार्ग आपल्याला सजवून दिलेला आहे त्याच्यातून तुरीया अवस्था प्राप्त झाली म्हणजे पहिली स्टेप आणि त्याच्यानंतर दुसरी पुढची स्टेप असते ती उन्मनी अवस्था प्राप्त झाली असते. जाणीवेला जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हणजे ही जाणीव तेव्हा विश्वातलं दिव्यत्वही जाणतं आणि स्वतःच्या ठिकाणी जे दिव्यत्व जाणतं. म्हणजे संपूर्णतः चैतन्य भावातून हा साधक कार्यरत होतो. त्याला सर्वत्र दिव्यत्वाचा बोध झालेला असतो. त्यामुळे त्याचं पाहणं, त्याचं बोलणं, त्याचं ऐकणं हे सगळं काही दिव्यत्वाच्या स्मरणात चाललेलं असं ती असते ती उन्मनी अवस्था, उन्नत अवस्था, मनाची उन्नत अवस्था म्हटली जाते. म्हणजे शुद्ध दिव्य जाणीवीची अवस्था असते. आणि ही अवस्था प्राप्त होणं हा आपला मार्ग आहे की नेमकं आपल्याला काय मिळवायचं साधकाला ते त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी उन्मनी अवस्थेमध्ये किंवा जी तुरीया अवस्था तिथे अहंकार बाजूला गेलेला असतो आणि तिथे संपूर्ण देवभाव जागृत झालेला असतो. आणि देवभाव जागृत होणं हेच या सर्व साधनांचं फलित आहे. म्हणून साधना ह्या देवभाव प्राप्त होण्यासाठी करायच्या आहेत. तिथे दुसरं काही मागण्यासाठी नव्हे तर आपोआप ते मिळत जाणार. साधनेतून जितकं आपण जे जे चांगले विचार करू ते विचार आपल्या जीवनात प्रकट व्हायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्यावर कंट्रोल यायला लागतो. म्हणजे ह्या सगळ्या साधनांचा एक फलित आपल्याला अनुभवता येतो. आणखीन अनेक मार्ग आहेत. जसं आपल्याला पुढे पुढे जाता येईल तसं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तेच आधी आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. आणि ज्याला जे आवडेल ती साधना, ज्याला जे मनातून आतून वाटतं की हे बरोबर वाटतं, हे चांगलं वाटतं, इथे आनंद होतो, ती साधना त्याने करावी. कारण सर्व साधना ह्या श्रेष्ठच आहेत. कोणती कनिष्ठ आणि श्रेष्ठ असा भाग तिथे नाही. प्रत्येकाचं त्या सद्भावनेतून जो जे साधना करेल ते त्याला फलित, त्याला प्राप्त होईल. आणि म्हणून अशा साधना आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. ज्याला जे आवडेल ते त्याने घ्यावं आणि आपली प्रगती साधावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.